हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबई BMC असेल, मुंबई ठाणे, नवी मुंबई, कल्याण भिवंडी किंवा इतर महानगरपालिका जिल्हा परिषद काही असतील त्याला दिलेल्या भेटीचा वृत्तांत. याच्यामध्ये एक टीम मुंबईला बृहन्मुंबई असेल किंवा इतर सर्व जे जागा आहेत सर्व माध्यमाच्या, जास्त करून म्हणजे इथं हिंदी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यमाच्या जागा सर्वात जास्त आहेत मित्रांनो. त्या संदर्भामध्ये एक उर्दू टीम आपली मुंबईला गेलेली होती. थोडासा व्हिडिओ बनवण्यासाठी उशीर झाला, लेट झाला माहिती अगोदर थोडंसं काही वैयक्तिक कारणामुळं. परंतु मित्रांनो, जागेच्या संदर्भामध्ये आणि रोस्टर्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी मुंबईच्या जागेच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगली एक टीम पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन गेलेली होती मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जास्त वेळ घेत नाही. बघा, मुंबईमध्ये इतर जे महानगरपालिका आहेत, बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण भिवंडी, मीरा भाईंदर, पनवेल, ठीक आहे, ह्या जे इतर महानगरपालिका आहेत, हे सर्व महानगरपालिकेमध्ये खूप जागा रिक्त आहेत. त्या संदर्भामध्ये एक टीम मुंबईला आम्ही पाठवलं होतो, गेलो होतो. त्याच्यामध्ये अली सर असतील, सैद सर असतील, जमीर सर असतील, सलमान सर असतील, असं टीम गेलेली होती मित्रांनो. ठीक आहे, तर हे सर्व जे टीम गेल्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये माहितीच्या संदर्भात BMC सर्वप्रथम टार्गेटला घेतलेलं होतं, कारण इतर जागापेक्षा BMCला जागा जास्त आहेत. खास करून इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यमाच्या सर्वसमावेशक भूमिका घेऊन आम्ही काम करत असतो. पण मित्रांनो, पाहिजे तर तसा प्रतिसाद मुंबईमध्ये इतर माध्यमाकडनं भेटत नाही, जे हिंदी माध्यमाचे असतील, इंग्रजी माध्यमाचे. उर्दू माध्यमाची टीम मुंबई सक्रिय आहे, मुंबईमध्ये काम करत असतं. पहा, ह्याच्यामध्ये जेव्हा गेल्याच्यानंतर एक तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की जागा ह्या मुंबईमध्ये रिक्त आहेत. जागा ह्या रिक्त आहेत. याच्यामध्ये खास करून ठाणे महानगरपालिका असेल आणि पहिल्यांदा सर्वप्रथम भेट दिली होती BMCला, जसं ठाण्याचा अगोदर घेतो मी, नंतर BMC वगैरे घेणार आहे. ठाण्याला भेट दिल्याच्यानंतर ठाण्यामध्ये जागा रिक्त आहेत, प्राथमिकच्या पण जागा रिक्त आहेत. जवळपास साधारणतः 150 ते 200 जागा ह्या मराठी माध्यमाच्या रिक्त आहेत मित्रांनो. एवढं सांगायचं होतं. आणि त्याच्यानंतर हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या जागा रिक्त आहेतच. उर्दू माध्यमाची सुद्धा जागा 1 ते 8च्या रिक्त आहेत. माध्यमिकचा डाटा भेटलेला नाही, पण तो पण भेटेलच. तो पण 100% त्याच्यामध्ये पण काही रिक्त असण्याची शक्यता आहे. ते आम्ही पाठपुरावा करत आहोत, ते करूच असो. पण मित्रांनो, ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची बाब अशी आहे की 31 मे 2026 जो रिक्त पदांचा डाटा आहे, तो जर शिक्षक रिक्त पदं जर पोर्टलमध्ये टाकण्यात आली तर जागा अजून वाढू शकतो, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, त्याच्यानंतर गेले बृहन्मुंबईला. बृहन्मुंबईचा विषय असा झाला आहे की BMC संदर्भामध्ये BMCच्या अजून संच मान्यतेचं काम कंप्लीट नाही झालेलं आहे. आता ह्याच्यासाठी मग झाले का नाही झाले कन्फर्म करण्यासाठी शिक्षण उपसंचालक ऑफिसला भेट दिली. विचार करा तुम्ही, शिक्षण उपसंचालकला मुंबईला भेट दिल्याच्यानंतर ते माहिती आली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जेव्हा BMCमध्ये भेटण्यात आलं. करी रोडला त्याचं हेड ऑफिस आहे. अगोदर आम्ही स्वतः गेलो होतो, नंतर 2 वेळेस, 3, आता जवळपास 4थ्या वेळेस पाठपुरावा आहे BMC संदर्भामध्ये. पहिल्यांदा काय आहे की पहिल्यांदा पाठपुरावा आम्ही आंदोलन असताना तेव्हासुद्धा गेलो होतो, टार्गेट BMCला करून. दुसरा मुद्दा असा आहे की उर्दू माध्यमाची टीम प्रत्येक वेळेस सक्रिय आहे जाण्यासाठी मित्रांनो, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. आणि BMCमध्ये जागा खूप रिक्त आहेत. जर त्यांनी आता त्यांच्याकडनं एक पॉझिटिव्ह आपल्याला रिप्लाय असं भेटलेला आहे मित्रांनो की BMCच्या जागासाठी आम्ही सर्वोत्तरी म्हणजे प्रयत्न करू, आम्ही जागा देऊ आणि ते जागा देणारच आहेत. त्यांनी पूर्ण अहवाल आणि प्रस्ताव बनवलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, एवढं एक आपल्यासाठी समाधानाची बाब आहे. मागे मी सांगितलं होतं की जागा येणार नाही, तर त्यावेळेस सद्यस्थिती तशी होती. आता असं आहे की त्याच्यावर काम चालू आहे. अपेक्षा करूया, पण ते जागा आणण्यासाठी आपण बार प्रयत्न करणं गरजेचं आहे, तर ते जागा येतील, अन्यथा जागा येणार नाहीत. परत सांगतोय मी, कसं असते, कागदावर जागा आहेत पण देण्याची मानसिकता आहे का ते पाहावं लागणार आहे, तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो, अत्यंत हे झालं ह्याच्या संदर्भामध्ये. तर झालं कल्याण भिवंडी असेल, पनवेल असेल, नवी मुंबई असेल, ह्या ज्या महानगरपालिका आहेत वेगवेगळ्या टीम तिथं गेलेल्या होत्या. तिथं पण त्याच्याकडनं तेच विषय आलेला आहे की बिंदू नमावली आम्ही तपासून आम्ही जाहिरात देऊ. परंतु सध्या बिंदू नमावलीचं काम अद्याप त्यांचं पेंडिंग आहे, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. या महिन्यात होईल, अपेक्षा करूया आपण. आणि नवीन सॉफ्टवेअर आल्यामुळं आता बिंदू नमावली तपासणीमध्ये पण तेवढं पाहिजे तेवढा वेळ लागणार नाही, कमी वेळ लागेल.
अजून एक आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. तिथं पण हेच उत्तर आपल्याला भेटलेलं आहे जेव्हा कोकण मागासवर्गीय कक्षाला भेट दिली असतात, ते पण मी तुम्हाला समोर सांगणारच आहे मित्रांनो. परंतु ही खूप आनंदाची बाब आहे, म्हणजे फायद्याची पण बाब आहे. परंतु ही आनंद क्षणिक असू नये असं मला वाटते. त्यामुळे परत परत पाठपुरावा करणं गरजेचं आहे. सर्व माध्यम असतील, मराठी असेल, उर्दू, हिंदी असेल, इंग्रजी माध्यम असेल. हा जो मेट्रोपॉलिटिशन सिटीचा जो पट्टा आहे याच्यामध्ये सर्वात जास्त जागा ह्या हिंदी आणि इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या आहेत. मराठी माध्यमाच्या ॲक्सेस अतिरिक्त वगैरे काही पण रिटायरमेंटचा डाटा किंवा इतर मागच्या जुन्या जागा पकडून ते पण देतील. जागा देऊ शकतात, पण मानसिकता ही महत्त्वाची आहे अधिकाऱ्यांची, एवढंच तुम्हाला सांगायचं. पण अपेक्षा करूया की BMC पण जागा येतील. ठीक आहे, एवढी अपेक्षा आहे. आमचा सर्वतोपरी म्हणजे पाठपुरावा चालू आहे. प्रॉपर मुंबईची टीम सक्रिय आहे. त्याच्यामध्ये 100% आम्ही जागा आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे मित्रांनो. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि तिसरा मुद्दा की इतर जे छोट्या म्हणजे इतर जे महानगरपालिका आहेत, कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर, ठीक आहे, त्याच्यानंतर पनवेल, नवी मुंबई, इतर पण महानगरपालिकेवर सुद्धा आमचं लक्ष आहे. आणि तिथंसुद्धा एक टीम म्हणजे वेगवेगळ्या टीम महिलांची असेल, पुरुषांची टीम मिळून काम करत आहेत. आणि सर्व माध्यमासाठी मित्रांनो. आणि विशेष करून कसा बाब आहे की अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांनी नेहमी आम्हाला या संदर्भामध्ये मदत केलेलीच आहे. आणि त्या संदर्भामध्ये मुंबईला विविध आमदार आहेत, त्यांच्यासुद्धा भेटी घेऊन जे तुम्हाला सांगितलं होतं की स्थानिक आमदारांच्या भेटी घेऊन आपण पाठपुरावा करू शकतो. तर त्या संदर्भामध्ये मुंबईचे जे आमदार आहेत, शानू पठाण सर, त्यांना घेऊन त्यांचं पत्र घेऊन आम्ही पाठपुरावा केलेला आहे मित्रांनो. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. आणि भविष्यामध्ये पण आम्ही ते प्रयत्न करतच राहू या संदर्भात सांगायचं. आता राहिला प्रश्न शेवटचा दुसरा जो मुद्दा आहे, मागासवर्गीय कक्ष. ठीक आहे, म्हणजे कोकण मागासवर्गीय कक्षामध्ये RTI टाकला होता. RTIचा रिप्लाय पण आलेला आहे. त्याच्यामध्ये मी सविस्तर म्हणजे माहिती मागितलेली होती. तर त्याच्यामध्ये तिने RTIचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही सविस्तर माहिती, मी तुम्हाला वाटल्यास डिस्क्रिप्शन टेलिग्राम लिंक आहे त्याच्यामध्ये टाकेनच ते पत्र, की त्या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की मित्रांनो, तुम्ही सविस्तर माहितीसाठी स्वतः ऑफिसमध्ये येऊन माहिती घ्या. तुम्हाला आम्ही पोस्टाने किंवा मेलवर माहिती पाठवू शकत नाही, कारण तुमची माहिती सविस्तर आहे. त्यामुळे माहिती मागवत असताना पण सविस्तर मागा, जेणेकरून ओघम माहिती मागितली तर फक्त पत्रव्यवहार चालू असतो, माहिती डिटेल भेटत नाही. पण मी अख्ख्या कोकण विभागातील मागासवर्गीय कक्षामधनं रोस्टर तपासणी संदर्भात महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांचे सर्वांचे रोस्टर मागितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ओरिजिनल जागा किती ते आपल्याला कळून जाईल त्या संदर्भामध्ये. पण ती माहिती भेटेलच. मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये किंवा समोर मी माहिती देतच राहीन. आणि त्या संदर्भामध्ये मुंबई टीम मी कोकण भवनला परत पाठवणार आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं जे ऑफलाईन डाटा आहे, सर्व डाटा आम्हाला भेटून जाईल विविध रोस्टर संदर्भामध्ये. म्हणजे कोकणातील जेवढे जिल्हे आहेत, रत्नागिरी म्हणजे खाली सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, बृहन्मुंबई, ठाणे आणि पनवेल, इतर सर्व जे आहेत याच्यातले एकूण जवळपास 9-10 महानगरपालिका आहेत. हे सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषद, जिथं जागा आहेत मराठी माध्यमाच्या आणि इतर सर्व माध्यमाच्या हे सर्वांचं रोस्टर मी यासाठी प्रयत्न करतो आहे. म्हणजे कोकणावर कोणाचं लक्ष नाही आहे. सर्वांना विनंती करतो की कोकणावर तुम्ही लक्ष द्यावं. त्या संदर्भामध्ये तरी पण आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न करतच आहोत मित्रांनो. आम्ही कुठेतरी कमी पडतो असं वाटते, पण आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न करत आहोत. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि मुंबईमध्ये ही टीम काम करत आहे. RTI संदर्भामध्ये जेव्हा मागासवर्गीय कक्षा बिंदू नामावलीवर काम करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला परत वारंवार सांगत आहे की बिंदू नामावली जर तपासणी नाही झाली तर काही खरं नाही आहे. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि मुंबईमध्ये जे कोकण भवनची माहिती आहे तो तुम्हाला वेळीच पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईन. नवीन असलेलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला याच्यावरून तुम्हाला माहिती भेटूनच जाईल. ठीक आहे. परंतु आता शेवटचा मुद्दा अजून एक राहिला मुद्दा की मुंबई टीममध्ये साधारणतः 2-3 दिवस मुक्कामी होतं मित्रांनो. म्हणजे 2 रात्री साधारणतः आणि 3 दिवस पकडून असं त्यांचा मुक्काम होता. सर्व आस्थापना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आणि पूर्ण पिंजून काढलेलं आहे. आणि भविष्यामध्ये अजून एक टीम सक्रिय करत आणि आम्ही पण स्वतः मुंबईला जाणार आहोत. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे वेळोवेळीनुसार आपण त्याच्यावर काम करत आहोत, पण जागा येणं खूप महत्त्वाचं आहे. आता खूप मुलं म्हणतात की जागा नाहीत, प्रत्येक ठिकाणी अतिरिक्त आहेत ना. मागच्या वेळेस मी जेव्हा मराठवाड्यात सांगितली माहिती तेव्हा मला ट्रोल केलं आहे, मला निगेटिव्ह बोलले, सर तुम्ही निगेटिव्हच बोलताय. आता एक जिल्ह्याची जेव्हा आकडेवारी येत आहे मराठवाड्यातून तेव्हा तुम्हाला तर लक्षात येत आहे की बाबा मी खरं बोलत होतो का खोटं बोलत होतो. ट्रोल करणं खूप सोपं आहे मित्रांनो. एवढं जबाबदारीने यूट्यूबवरून तुम्हाला काहीतरी खोटं सांगणं मला पटत नाही. आणि माहिती नसेल तर मी बिनकामाची टाईमपाससाठी तुम्हाला व्हिडिओ बनवत नाही. असं कारणच ते आहे. म्हणून मराठवाड्यामध्ये खरंच 0 जागा आहेत असं तुम्ही म्हणताय. पण त्यासाठी संच मान्यता झाली तेव्हाच मला लक्षात आलेलं होतं की जागा आहेत मित्रांनो. कळलं तुम्हाला. आता समायोजनाची प्रक्रिया चालू आहे, परंतु जागा 100% मराठवाड्यात येण्यासाठी आपण प्रयत्न करतच आहोत. काही जागा कशा येतील तुम्ही म्हणता, सर जागा असतील तर
ह्याच्यासाठी एकच महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, 31 मे 2026पर्यंतचे रिक्त पदांचा तपशील त्याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे. जर जागा ह्या 31 महिन्यात जवळपास 6 महिन्याच्या जागा अतिरिक्त रिक्त जर झाल्या तर खूप जागा ह्या रिक्त होतात, खूप जागा ह्या रिक्त होतात. आणि त्या जागा आपल्याला पोर्टलला येतात, कारण की त्यांनी आपला हक्क आहे. त्यांनी बुलेटिनमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही 31 मे 2026पर्यंतच्या रिटायरमेंटचा डाटासुद्धा ह्या जाहिरातीमध्ये ॲड करा. म्हणजे ते आपल्या हक्काची जागा आहेत, आपण हे पाठपुरावा करू शकतो. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. मग हे सांगितलं मराठवाड्यामध्ये जागा आपण काळजी घे, आणि मी तुम्हाला त्यावेळेस तसं नाही सांगितलं जागा अतिरिक्त होत आहेत, आपण जागा आणण्यासाठी प्रयत्न करू ह्यासाठी मी आवाहन केलं होतं. परंतु खूप लोकांनी त्याला निगेटिव्ह अर्थ घेतला. ठीक आहे, तुम्ही तो आवर्जून म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा इतर ठिकाणी ते म्हणजे चॅनलवर व्हिडिओ आहे, तो मी डिलीट नाही केला, तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी काय कसं म्हणजे माझा मुद्दा सांगण्याचा अर्थ काय होता, म्हणजे मतितार्थ काय होतं हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं मित्रांनो. ठो असो, तो जुना वेळ होता, परंतु काही हरकत नाही. मुलांना परिस्थितीनुसार कळणं गरजेचं असते. मी कागदावर बोलत असतो, विदाऊट कागदावर बोलत नसतो, फेकाफेकी करत नसतो. त्याच्यामध्ये फक्त एकच उत्तर आहे की जे सत्य आहे ते बोला. ते कडवं असते पण ते चांगलं असते. जेव्हा एखादं औषध आपल्या शरीरासाठी चांगलं असते ना, ते कडवटच असते मित्रांनो. ते पचवण्याची जेव्हा आपण पचवलं तर आपलं आजार बरा होतो, अन्यथा आपला आजार बरा होत नाही. औषध कडवट आहे म्हणून आपण नाही पिलो तर मग काय अर्थ नाही. हे सांगायचं होतं. आणि अशा पद्धतीनं आम्ही जी टीम आहे मुंबईला पाठपुरावा केलेली आहे. अजून काय अपडेट असेल तर मी तुम्हाला या चॅनलवर सांगत जाईन. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.